आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही शेकडो वर्ष तिथे राहत असाल, तुमची 7 बारला नोंद असेल, तुमच्या नावाने टॅक्स भरत असाल, तरी पण मात्र आज सोलापुरातल्या काही बऱ्याचशा आमच्या हिंदू बांधवांच्या घरावरती एक प्रकारचं अटॅचमेंट आलेलं आहे. त्यांनी जर आपल्या घराचं बांधकाम करायचं म्हटलं, पडलेली वस्तुस्थिती असताना, तर महापालिका त्यांना परवानगी देत नाही. महापालिका म्हणते की ही वक्फ बोर्डाची जागा आहे. अरे हरामखोरानो, जरा कागद तपासून पहा. 100 वर्षापासून माझे बांधव इथे राहतात आणि तुम्ही म्हणता की आम्ही बांधकाम परवाना देऊ शकत नाही, ही वक्फ बोर्डाची जागा आहे. हा जो भयानक कायदा आणून ठेवला होता, आणि या कायद्यानुसार जर तुम्ही स्वतःची जागा आहे हे सिद्ध करण्याकरता कोर्टापुढे जाणार असाल, तर कोर्टात तुमची केस दाखल होत नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत तुमची कुणी दखल घेत नाही. कारण 1994ला या गद्दार सरकारने असा त्यांना लाडावून ठेवलेला आहे, असा कायदा केलाय की त्यांनी जी जमीन आपली म्हणेल ती त्यांची, त्याच्या विरुद्ध कुठलं न्यायालय काम करू शकत नाही. त्यांच्या न्यायालयामध्ये 100% मुसलमान, न्यायाधीश मुसलमान, वकील मुसलमान, तुमची कोर्ट कोण ऐकून घेणार? अशा प्रकारे देशातली 1/3 जमीन या हरामखोरांनी बळकावलेली आहे. हा जो लँड जिहाद नावाचा त्यांचा प्रकार आहे. पाहता पाहता भारत गिळंकृत करायचा आहे. त्यांचं स्वप्न 2047 पर्यंत हा भारत इस्लाम राष्ट्र करायचा आहे. पण माझे आज तरुण उभं राहिलेत, यांचं रक्त सळसळत आहे. हा कायदा ताबडतोब रद्द झाला पाहिजे. आणि जर का 1947 साली धर्माच्या नावावर देशाचे तुकडे केलेत, तुमच्याकरता एक देश दिलेला आहे, तर कायदा माघारी तुम्ही स्वतःहून घ्या, नाहीतर हे माझे तरुण तुम्हाला हाकलून देतील पाकिस्तानमध्ये. आणि त्यामुळे आपण पाहतो की एक आमचा भारत मातेचा भाग्यविधाता, एक काशी विश्वनाथाचं कृपांकित असलेला गंगापुत्र या देशावर राज्य करतोय. म्हणून हे प्रश्न मला माहित होत आहे आणि याचं निराकरण आम्ही नक्कीच करणार. अशा प्रकारचा आहोत. एक मिलिटरी, दुसरं रेल्वे, आणि त्यानंतर सर्वाधिक जमीन कुणी बळकावली असेल तर ह्या वक्फ बोर्डाने बळकावलेली आहे. आणि त्यामुळे आजचा जो मुख्य मोर्चाचा विषय आहे की ह्या वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या सगळ्या जमिनी ताब्यात काढून घेतल्या पाहिजे सरकारने. यांना निराश्रित करून ठेवलं पाहिजे. वास्तविक पाहता आमच्या उपकारावर तुम्ही जगताय, हे आम्ही असला सेक्युलरवाद मान्य करत नाही. हा देश हिंदूंचा आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्रात झालं पाहिजे. आणि त्याकरता ही एक चुणूक आहे, हे ट्रेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. या देशात हिंदूंचंच राष्ट्र असलं पाहिजे, हे हिंदूंचं राष्ट्र राहणार. परंतु 1947ला या देशाचं धर्माच्या नावावर विभाजन झालं आणि नसलेला धर्मनिरपेक्ष नावाचा सेक्युलरवाद आमच्यावर लादला. अरे कसलं सेक्युलरवाद आणि कसली धर्मनिरपेक्षता, ज्या 2 धर्माचं विरुद्ध टोक आहे. एक धर्म म्हणतो की सगळ्या लोकांना सुखीनं जगायचा अधिकार आहे, आणि एक धर्म म्हणतो फक्त आमच्याच लोकांना जगण्याचा अधिकार आहे. इतरांना आम्ही काफिर समजतो, त्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे इतर धर्मियांच्या विषयी अत्यंत वाईट पद्धतीचे आणि ज्यांच्यात कायदे आहेत, नियम आहेत, अशा लोकांचा धर्म हा धर्मच असू शकत नाही. तर यांना धर्म म्हटलं, आपण जवळजवळ 500 वर्षाचा इतिहास पहा. आमच्या शंभू राजांचे हालहाल करून मारले. माझ्या शंभू राजाला 22 दिवस पोटात अन्नाचा कण नाही. रोज एक प्रकारचा अवयव काढून घेतला. एक दिवशी डोळे फोडले, एक दिवशी कान कापले, एक दिवशी जीभ तोडली, आणि शेवटी त्यांना हालहाल करून तुकडे तुकडे करून मारलं. ही या धर्माची शिकवण आहे. तो आमच्या सोबत राहू शकेल कसा? आणि म्हणून आज संबंध देशभरात वातावरण बदललेलं आहे.
हिंदू जागा झालेला आहे. हिंदूवर जवळ 70 वर्ष अशा प्रकारचा अन्याय झालाय आणि याचं कारण एकच अशा प्रकारचं आहे की या देशावर लादलेला सेक्युलरिझम कायदा आणि त्यामुळे पाहिला पण अनेक साधू संतांना अमानुषपणे मारण्याच्या घटना घडलेल्या आहेत. असं पुष्कळ काही बोलण्यासारखं आहे. पण आपल्याला संबोधित करण्याकरता 2 बब्बर शेर आलेले आहेत. त्यामुळे माझी कोणी पुढे आपल्या मांडणार नाही. पण आता पिसळलेले कोले कुत्रे जागे झालेत आणि ते कोले कुत्रे म्हणतात की राम मांसाहारी होता. अरे भडव्या, आता तुझ्या बापाने कोले कुत्रे कापून खाल्ले असतील. तुझा बाप कुठेतरी उंदर मांजर खात असेल आणि म्हणून तू आमच्या एक अशा आदर्श पुरुष भगवान श्रीरामांच्यावर अशा प्रकारची गलिच्छ वक्तव्य करतो. तर अशा ह्या गद्दारांना एक अर्थाने आपण 24च्या निवडणुकीत जागा दाखवायची आहे आणि हे हिंदू राष्ट्र झालंच पाहिजे अशा प्रकारची आपल्याला घोषणा करायची आहे. आपल्या पुढे अत्यंत तेजस्वी अशा 2 पुरुषांचं उत्तम प्रकारचं आणि संभाषण होणार आहे. म्हणून मी आपल्याकडून आपली जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. एकदा सर्वस्व पुन्हा म्हणतो की आपल्या सगळ्यांनी एक अशी जोरदार घोषणा द्यावी की जी घोषणा महाराष्ट्र सरकारला ऐकू गेली पाहिजे. सोलापुरातला आवाज आहे, वक्फ बोर्डाचा कायदा रद्द झालाच